बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। बौद्ध धम्म स्वीकारण्याचा ऐतिहासिक दिवस म्हणून हा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। शहरातील बुद्ध विहारांमध्ये सकाळपासूनच प्रवचन आणि बौद्ध वंदना घेण्यात आली। अनेक नागरिक, तरुणाई, महिला व ज्येष्ठ मंडळींनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग घेतला। धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आंबेडकरी विचारधारा जपण्याची व समाजात समता, बंधुता आणि बौद्ध मूल्यांचा प्रचार करण्याची शपथ घेण्यात आली। या कार्यक्रमासाठी स्थानिक आंबेडकरी नेते, सामाजिक कार्यकर्ते तसेच बौद्ध भिक्षूंची उपस्थिती होती। संपूर्ण परिसरात जय भीम, नमो बुद्धाय या घोषणा देत वातावरण भारावून गेले होते। ही होती देगलूर शहरातील धम्मचक्र परिवर्तन दिनाची मुख्य बातमी। आणखी स्थानिक घडामोडी आणि अपडेट्ससाठी पाहत रहा NCN न्यूज टीव्ही। धम्म परिवर्तन दिनाचा जय असो, बौद्ध धर्माचा जय असो। नमस्कार, मी साक्षी NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू देगलूर शहरामध्ये आजच्या दिवशी या ठिकाणी विविध सणासुदीचा दिवस आजचा आहे। आज या ठिकाणी पाहू शकता दसऱ्याचा दिवस आहे, दुर्गादेवी विसर्जनाचा दिवस आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांचा धम्म परिवर्तन चक्र दिवस आहे। आज अनेक या ठिकाणचे सणासुदीचे दिवस देगलूर शहरामध्ये। हा शहर साधू संतांचं शहर आणि याच्यामध्ये पाहू शकता सर्व गुणा गोविंद्याने एकत्रितपणे सर्व सण साजरा करतात। आज आमच्यासोबत या ठिकाणी उपप्राचार्य कांबळे साहेब आमच्यासोबत उपस्थित आहेत। साहेब, आजच्या दिवशी काय म्हणा? आज धम्मचक्र परिवर्तन दिन आहे। यानिमित्त सर्व जनतेस या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो। बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 धर्मांतर केलेलं आहे। या धर्मांतर केल्यामुळे त्या माणसाला एक नवीन जीवन मिळालेलं आहे। एक स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, आम्ही समान आहोत, तुम्ही समान असलं पाहिजे ही घोषवाक्य या धर्मामध्ये आहे। धर्मनिरपेक्ष मानणार आहे, जगा आणि जगू द्या असा संकल्प घेऊन ही हा धम्माचा विचार आहे। आज जगाला प्रश्न पडला युद्ध की बुद्ध, अनेक देश अशांत मार्गाने चालू आहे, पण ज्यांनी बुद्धाचं तत्वज्ञान अंगीकारलं त्या देशामध्ये शांती आणि सद्मार्गाच्या मार्गाने आहे। आणि बाबासाहेब परमपूज्य आंबेडकरांनी आम्हाला जो मार्ग दिला हा तो दिवस आहे। त्यामुळं या भागामध्ये गौतम बुद्धाचा आणि बाबासाहेबांच्या विचारावर चालणारी ही सारी पाईक आहेत आणि देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता नांदावं यासाठी आमचा प्रयत्न आहे। त्या माणसाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, त्या माणसाला समाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे। कारण या धर्मामध्ये पूर्वी जो आमचा धर्म होता, हिंदू धर्म होता, त्याचा आम्ही त्याग केलेला आहे। कारण त्याच्यामध्ये जातीची उतरण होती, नीच उच्च असे शब्द होते आणि ती या धर्मामध्ये कुणी यावं आणि बुद्धाच्या चरणी नतमस्तक व्हावं अशा पद्धतीनं आजही आपण ग्रामीण भागामध्ये बघत असाल तर मंदिरामध्ये प्रवेश नाही आहे, कुठलाही देव आपल्याला प्रवेश नाकारत नाही आहे। पण काही व्यवस्था या देशामध्ये पाहत आहे की माणसाला दूर माणसाची सावली नको म्हणणारी व्यवस्था या देशामध्ये आहे। कुत्र्याला जवळ केलं जात आहे पण माणसाला जवळ केलं जात नाही आहे। म्हणून बाबासाहेबांनी माणसाला माणुसकीचा धर्म जो आहे तो गौतम बुद्ध ह्याचा धर्म आहे आणि त्या धर्माच्या विचारांना जर आपण चाललो तर या देशामध्ये, जगामध्ये जसं गौतम बुद्धाचा विचार आज तेवत आहे तसं आपणही भारतामध्ये लोक गुन्हा गोविंदानं कुठलीही जाती येत नसताना कुठलीही समता, स्वातंत्र्य, बंधुता हा विचार जर केला खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम हा देश होईल आणि गौतम बुद्धाच्या विचारानं चालावं अशीच एक विनंती आपण प्रसंग करतो। धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय। आज धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त त्या ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांना येण्याची बंदी घातली। राजकीय पुढारी व्यक्ती म्हणून आलं तर चालेल पण पक्षाचे बॅनर घेऊन कोणी येऊ नये हा त्याचा उद्देश आहे। कारण वेगवेगळ्या पक्षाचा बॅनर वेगवेगळ्या विचाराचा असतो आणि माणूस म्हणून माणूस आला पाहिजे अशी पण पक्षाचं बॅनर कोणी घेऊन येऊ नये यासाठी बंदी आहे। ते तुम्ही कुठलाही पण माणूस म्हणून आला पाहिजे। आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये दसऱ्यानिमित्त अनेक समाजनिमित्त अनेक निवडणूक या ठिकाणी निघालेले आहेत आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर अशोकदादा कांबळे हे सर्वसामान्य कार्यकर्त्याचे नेता आहेत आणि आज या रॅलीमध्ये उपस्थित झाले। आजच्या या ठिकाणी भारतीय गणपती शिल्पकार परमपूज्य भूमिपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा घेऊन आज 59 वर्ष पूर्ण झालं। त्याच्या औचित्य साधून दरवर्षी देगलूर शहरामध्ये नागार्जुन बुधवार देगलूर येथून अशी भव्य दिव्य मिरवणूक निघते। या मिरवणुकीच्या निमित्ताने मी सर्व जनतेला धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व हिंदू बांधवांना सुद्धा दसऱ्याच्या